गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आपण आज BA प्रथम वर्षातील पेपर क्रमांक 1 इतिहास यातील भाग बघणार आहोत. विशेषत्वाने याच्या अगोदरच्या प्रकरणामध्ये आपण छत्रपती शिवाजीराजांनी कशा प्रकारे आपल्या जे काही कार्याचा घोडदौड केलेली आहे याचा आपण मागोवा घेतलेला आहे. यातील मागच्या टॉपिकमध्ये आपण पुरंदरचा तह हा पाहिला होता, परंतु या पुरंदरच्या तहामध्ये खऱ्या अर्थाने शिवाजी राजावर एक आट टाकण्यात आली होती. ती अशी की आपण बादशहाच्या भेटीला जावं लागेल. मग त्या पद्धतीने खऱ्या अर्थाने शिवाजी राजांना ती आट पाळणं या ठिकाणी मिर्झाराजे जयसिंगाच्या समोर झालेल्या तहामध्ये आपल्याला पाहायला मिळते. परंतु यामध्ये एक महत्त्वाची बाब अशी आहे की औरंगजेब जे बादशाह आहे याची भेट घेण्याचं शिवाजीने ठरवलं गेलं आहे आणि त्याप्रमाणे वचनही पाळलं गेलं आणि याची सर्वस्वी जबाबदारी मिर्झाराजे जयसिंगांनी स्वीकारलेली आहे. खऱ्या अर्थाने ही भेट म्हणजे एक प्रकारची क्रांतिकारी निर्णय होता आणि धाडसी निर्णय होता. कारण मृत्यूच्या याच्यामध्ये जबड्यामध्ये जायचं आणि तिथून पुन्हा परत येणं एक मोठं आव्हान या ठिकाणी होतं. तरी देखील शिवाजीराजांनी ते स्वीकारलेलं आहे आणि संकटांना निमंत्रण देण्यासारखी ही बाब आहे, ही इथं आपल्याला आवर्जून उल्लेख करावा लागेल. खरं तर छत्रपती शिवाजीराजांनी आतापर्यंत आपल्या कार्याचा गौरव करत असताना सातत्याने अनेक मोहिमा यशस्वी केलेल्या आहेत आणि ती एक मोहिमेचा भाग म्हणून छत्रपती शिवाजीराजांनी ही एक चॅलेंज स्वीकारलेलं आहे. परंतु हे चॅलेंज स्वीकारत असताना काहीतरी त्याला कारणं होती, हा देखील भाग महत्त्वाचा आहे. कारण छत्रपती शिवाजीराजांनी बादशहाच्या भेटीला जाणं हे नुसतं असं वरवरचं जरी असलं तर त्याला काही निश्चित स्वरूपाची कारणं होती आणि त्या उद्देश समोर ठेवून राजांनी ते स्वीकारलेलं आहे. म्हणून त्याची पहिलं कारण असं आपल्याला म्हणता येईल की मोगलांची स्थिती, प्रत्यक्ष स्थिती काय आहे ही पाहावी हा उद्देश होता. म्हणजे खऱ्या अर्थाने मोगल जे साम्राज्य आहे मोगल साम्राज्याची प्रत्यक्ष स्थिती पाहायची आणि खऱ्या अर्थाने त्या दिल्लीमध्ये काय चालू आहेत, कशा प्रकारचं व्यवस्था आहेत आणि खऱ्या अर्थाने चाललेलं जे काही अंतर्गत राजकारण असेल या सगळ्या बाबीची जवळून माहिती व्हावी हा उद्देश कदाचित छत्रपती राजांचा असावा असा एक या ठिकाणी आपला अंदाज येतो. आणि मोगल हे जे काही जी व्यवस्था आहे हे कशा प्रकारची जाणून घ्यावी, त्यांची नीती प्रणाली काय आहे ती जाणून घ्यावी आणि एकंदरीत त्या ठिकाणची पाहणी करावी हाच हेतू खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजीराजांचा होता. हे बाब होती म्हणून राजांनी ती एक मोहीम आपली स्वीकारलेली आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. दुसरं असं की राजकीय स्थिती जाणून घ्यावी हाही उद्देश होता. कारण औरंगजेबाच्या दरबारामध्ये अनेक जी काही राजकीय स्थित्यंतरे सातत्याने होत होती हे आपल्याला माहिती आहे. आणि मग ही स्थित्यंतर का होत आहेत, राजकीय स्थिती नेमकी कशा प्रकारची आहेत, चांगल्या प्रकारची आहे ती तर काही कारणं आहेत ती समजून घ्यावी आणि सरदार मंडळी असेल त्यांच्याशी भेटी होतील हाही उद्देश छत्रपतीचा होता. म्हणून राजांनी ही मोहीम किंवा बादशहाची भेट घेण्याचं काय प्रामुख्याने ठरवलेलं आहे. आणि ही मोहीम आपण राजकीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची होती. कारण बादशहाने या दक्षिणेत जे काही आपला साम्राज्य विस्तार चालवला होता ते आपलं साम्राज्य विस्तार चालण्यासाठी खरोखर त्यांना कोण सपोर्ट करत आहे, आपण त्या ठिकाणी टिकू का याच्याशी साम्य कुठतरी किंवा त्याचा विचारविनिमय करण्याचा दृष्टिकोन शिवाजींचा होता. म्हणून शिवाजींनी प्रामुख्याने ही मोहीम स्वीकारलेली आपल्याला पाहायला मिळते. मग दुसरं आहे ते म्हणजे त्या ठिकाणची आर्थिक स्थिती आहे ती देखील जाणून घेणे. मग आर्थिक स्थितीचा त्या ठिकाणी आपण खऱ्या अर्थाने समजून घ्यावी हा उद्देश शिवाजीचा होता. कारण आर्थिक शिवाय कुठल्याही प्रकारचं म्हणजे ज्या राज्याची आर्थिक स्थिती चांगली ते राज्य प्रबळ आहे असं म्हटलं जातं. आणि मग खरोखरच मोगलांची आर्थिक स्थिती ही चांगल्या प्रकारची आहेत का ही एकदा समजून घ्यावं हा शिवाजींचा उद्देश होता. आणि ते समजून घेण्यासाठीच खऱ्या अर्थाने बादशहाची भेट घेण्याचं राजाने ठरवलेलं असावं असं एक आपल्याला समोर येतं. दुसरं असं
की औरंगजेब आणि शिवाजी यांच्यात समोर भेट घडून यावी अशी देखील आशा होती. म्हणून अशा या परिस्थितीमध्ये औरंगजेब बादशाह आणि छत्रपती शिवाजी राजा यांची एकदा समोर भेट झाली की त्या ठिकाणी कुठेतरी काहीतरी मार्ग निघू शकतो किंवा दक्षिणेतील जी काही सुभेदारी आहे ती स्वतंत्र छत्रपती शिवाजी राजाला मिळेल की काय, दिली जाईल की काय, अशी अपेक्षा राजांना होती. आणि हाच उद्देश समोर ठेवून राजांनी खऱ्या अर्थाने काय केलेलं आहे की भेटीचं निमंत्रण स्वीकारलेलं, उदार अंतकरणाने स्वीकारलं पाहिजे होतो. आणि परिस्थितीच्या दडपणाखाली छत्रपती शिवाजीराजे हे गेलेले होते असं देखील आपल्याला म्हणता येईल. कारण सेतू माधवराव पगडे असे म्हणतात की इच्छा नसतानाही छत्रपती राजे हे काय केलेले आहेत, आर्थिक अडचणीतून मार्ग काढण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे काय केलेले आहेत, आग्र्याला गेलेले आहेत. म्हणजे खऱ्या अर्थाने या परिस्थितीमध्ये जर विचार केला गेला तर एवढ्या अगदी संकटकाळी या ठिकाणी काय केलं आहे, राजांनी बादशाची भेट घेण्याचं ठरवले गेलेलं आहे, ही बाब देखील आपल्याला म्हणता येईल. दुसरं असं उत्तर हिंदुस्थानातील जे काही मुलूक आहेत किंवा नगरे आहेत ही सगळे आपल्या एकदा नजरेखालून घालावी हाही राजांचा उद्देश होता. कारण उत्तरेकडून जी काही सातत्याने स्वाऱ्या होत होत्या ते त्याची नगरे कशा प्रकारची आहेत, त्या ठिकाणची व्यवस्था कशा प्रकारची आहेत, हा मुलूक सगळा एकदा आपल्या नजरेखालून घालावं. कारण छत्रपती राजांना वाटत होतं की आपण उत्तरेत देखील काय करावं, आपलं प्रबळ सत्ता साम्राज्य निर्माण करावं, हा उद्देश होता. म्हणून एकदा नजर घालून तर यावी म्हणजे आपल्याला पुढे आपली योजना आखता येईल, हाही राजांचा उद्देश होता. याच उद्देशापोटी राजांनी काय केलंय, बादशाची भेट घेण्याचं निमंत्रण स्वीकारलेलं आहे. उत्तर हिंदुस्थानातील हे सगळे मुलूक नजरे खालून घातले म्हणजे आपलं स्वप्न आहे ते साकार करण्यासाठी त्याची निश्चित मदत होईल असाही मानस राजांचा होता. विजापूर आणि शिवाजी यांची एकजूट होऊ नये यासाठी खऱ्या अर्थाने बादशाने निमंत्रण दिलेलं होतं. आणि विजापूर आणि शिवाजी जर एकत्र झाले तर कदाचित काय होईल, आपलं जे साम्राज्य आहे ते मोठ्या प्रमाणात काय होणार नाही, विस्तार होणार नाही असा उद्देश खऱ्या अर्थाने औरंगजेबाचा होता. म्हणून विजापूर आणि शिवाजी यांची जर एकत्रित झाली तर आपल्याला धोका निर्माण होऊ शकतो. आणि हा जर धोका टाळायचा असेल तर छत्रपती शिवाजीने आपल्या भेटीसाठी यावं अशा प्रकारचं मेधावी जयसिंगला त्यांनी सांगितलेलं होतं. याचबरोबर दक्षिणेची सुभेदारी मिळावी हा देखील हेतू होता. म्हणजे राजांनी या ठिकाणी एक उद्देश समोर ठेवूनच गेले होते की दक्षिणेची सुभेदारी मिळावी. जर आपण औरंगजेबाच्या भेटीसाठी गेलं आणि जर भेट सक्सेस झाली तर भेटीअंती कुठेतरी मधला मार्ग निघेल आणि दक्षिणेची सुभेदारी जर आपल्याला मिळत असेल तर ते आपण आनंदाने स्वीकारू. कदाचित हाही उद्देश राजांचा होता. आणि ह्याच उद्देशापोटी या ठिकाणी राजे भेटले गेले होते. याचबरोबर जंजिऱ्याचा जो किल्ला आहे तोही प्राप्त केला होता. आणि ह्या जंजिऱ्याचा सिद्धी जे काही आहे तिच्यावर देखील वर्चस्व प्रस्थापित राजांनी केलेलं होतं हे आपल्याला माहिती आहे. आणि औरंगजेबाला सगळ्यात महत्वाचा असा उद्देश की असं म्हटलं जातं की शिवाजींची ध्येय धोरणं फार अगदी अचूक स्वरूपाची असतात. आणि म्हणूनच राजाने खऱ्या अर्थाने काय केलं होतं की शेवटची इच्छा होती की आपण आता अफजल खानाचा वध केलेला आहे, शाहिस्ते खानाला धडा शिकवलेला आहे, सुरतेची लूट केलेली आहे आणि आता आपण फक्त जाऊन याठिकाणी काय करावं, औरंगजेबाला देखील काय करावं, ठार मारून यावं. म्हणजे एवढं मोठं धाडस राजाने केलेलं आपल्याला समोर पाहायला मिळतं. म्हणजे राजाने जेव्हा जेव्हा आपले ध्येय धोरण आखले गेले तेव्हा निश्चित त्याचा अभ्यास केला आणि मगच ते काय केले, आपल्या मोहिमा यशस्वी केलेल्या आहेत. आणि म्हणून शेवटचं कारण असं म्हणता येईल की या भेटीमागचं कारण की औरंगजेब बादशाला ठार मारण्याकरता राजाने काय केलं होतं, हे निमंत्रण स्वीकारलेलं होतं. अशा या अनेक जवळपास 7-10 कारण आपल्याला म्हणता येईल. परंतु या कारणांचं विश्लेषण करत असताना राजांनी हे सगळं जरी केलं असलं तर मात्र प्रत्यक्ष भेट घेणं हा एक महत्वाचा भाग या ठिकाणी समोर आलेला पाहायला मिळतो. म्हणून आपण दुसऱ्या भागाकडे जाऊया, तो असा की प्रत्यक्ष आग्रा भेटीच्या जी काही आहेत त्या दृष्टीने राजांची काय वाटचाल झाली आहेत. म्हणून भाग येतो तो म्हणजे आग्रा भेट. तर ज्याप्रमाणे आग्रा भेटीला जायचं होतं त्या आग्रा भेटीला जाण्यासाठी आवश्यक स्वराज्याची व्यवस्था लावणं गरजेचं होतं. स्वराज्याची व्यवस्था लावली आणि स्वराज्याची व्यवस्था लावून राज्यकारभार हा
जिजाऊंकडे दिलेल्या आहेत. सोबत मोरोपंत जे काही मंडळी आहेत या मोरोपंत इतर लोकांना नेमणुका केलेल्या आहेत. यामध्ये मोरोपंत पिंगळे असेल, सोनदेव मुजुमदार यांची नियुक्ती केली गेली आणि राज्यकारभार हा आडणार नाही अशा प्रकारची व्यवस्था त्यांनी लावलेली आहे. एकंदरीत महत्वाच्या व्यक्तीच्या नेमणुका करून स्वराज्याची व्यवस्था लावून मगच आग्र्याच्या भेटीला राजे निघालेले आहेत. आणि कदाचित जर येणं झालं नाही तर कुठल्या प्रकारचं राज्य प्रशासन चालवण्यासाठी अडचण निर्माण होणार नाहीत हाही उद्देश राजांचा होता. म्हणून नीटनेटकी व्यवस्था लावून जिजाऊंकडे सगळा राज्यकारभार पाहण्याची जबाबदारी दिली होती आणि सोबतीला ही मंडळी देखील दिलेली होती. मग अशा प्रकारे सगळी योजना तयार केली गेली आणि राजे काय झालेले आहेत, आग्रा भेटीच्या दिशेने निघालेले आहेत. ती 5 मार्च 1666 राजे 250 जी काही मंडळी आहेत 250 सैन्य सोबत घेऊन त्यांनी आपल्या आग्र्याच्या दिशेने वाटचाल करायला सुरुवात केली गेली आहे. याचबरोबर ठरल्याप्रमाणे मिर्झाराई जयसिंगाने त्या आग्रा भेटीला जात असताना सर्वस्वी जबाबदारी ही स्वीकारलेली होती आणि यवन गार्डन्स करण्यासाठी किंवा मार्गदर्शन करण्यासाठी आपला मुलगा तो सोबत दिलेला होता, तो म्हणजे रामसिंग. या रामसिंगावर सगळी जबाबदारी दिलेली होती आणि रामसिंग काय केलं होता, सोबत जयसिंग दिलेला होता. मजल करत जवळपास मार्च, एप्रिल, मे 3-3.5 महिन्याचा प्रवास केल्यानंतर 11 मे रोजी आग्र्यापासून काही अंतरावर राजेंनी आपली एक छावणी तिथे ठोकलेली आहे आणि अंतरावर त्या ठिकाणी थांबले गेलेले आहेत. आणि ठरल्याप्रमाणे बादशाला निरोप पाठवला की छत्रपती शिवाजीराजांचं आगमन झालेलं आहे आणि एका छोट्या एक स्वराज्याचा एक प्रमुख म्हणून राजे त्या ठिकाणी भेटीला गेले होते. आणि त्याच कालखंडामध्ये बादशाचा वाढदिवसाचाही प्रोग्राम होता. असं औचित्य साधून छत्रपती शिवाजी राजांनी या भेटीचं निमंत्रण खरं स्वीकारलेलं असलं तरी आपला प्रवास केला. ठरल्याप्रमाणे ते पोहोचलेले आहे. 11 मेला जेव्हा आग्र्यापासून काही अंतरावरती पोहोचले गेले आणि खऱ्या अर्थाने बादशहाने एखाद्या सरदाराला किंवा एखाद्या चांगल्या दर्जाच्या अधिकाऱ्यांना खऱ्या अर्थाने या शिवाजींच्या स्वागतासाठी पाठवायला पाहिजे होतं. परंतु त्यांनी तसं पाठवलं नाही. तर सर्वसाधारण असणारा जो काही मुन्सी आहे, गिरधरलाल मुन्सी, हा एक कारकुनाला काय केलेलं आहे, स्वागतासाठी पाठवलेलं आहे. गिरीधर लाल मुन्सी याच काय केलेलं आहे, छत्रपती राजांच्या स्वागतासाठी पाठवले गेलेलं आहे. आणि यातूनच काय झालं की या ठिकाणी खऱ्या अर्थाने हा एक अपशकुन आहेत असं राजांना वाटत होतं. कारण हे सगळं माहीत असतानाही चांगला एखादा पंचहजारी सरदाराला एका पंचहजारीला पाठवून राजांच्या स्वागतासाठी करू शकत होतं, परंतु बादशहाने ते केलेलं नाही. म्हणून शिवाजीला असं वाटलं की हा पहिलाच काय झालेला आहे, अपशकुन झालेला आहे. आणि अशा प्रकारे शिवाजींना जे काही आहेत काय केलेलं आहे, प्रामुख्याने एका मुघल सरदाराकडून दरबारामध्ये बोलवलं गेलेलं आहे. राजे काही दिवशी काय केले, दिवाणी खास आणि दिवाणे या ठिकाणी सगळे दरबार भरलेला होता, या दरबारामध्ये ते घेऊन गेलेले आहे. आणि खऱ्या अर्थाने हा दरबार चालू असताना राजे आले आणि नजराणा नियमाप्रमाणे बादशहाला दिलेला आहे. खरं तर बादशहाला सगळं माहिती होतं. बादशहाने विचारपूस देखील केलेली नाही, राजेकडे बघितलं सुद्धा नाही. त्यामुळे राजांना त्याबद्दलचं दुःख वाटलेलं आहे की मी इतक्या लांबून आलेलो आहे आणि थोडं सुद्धा औरंगजेबाने आपली विचारपूस केलेली नाही किंवा दखल घेतलेली नाही. असो तरी अशा परिस्थितीमध्ये राजे यांनी राजांना काय केलेलं आहे, पंचहजारीच्या मनसबदारीच्या रांगेमध्ये उभं केलेलं आहे. राजांना वाटलं, राजाने विचारलं रामसिंगाला, अहो मी इथं कुठे उभा आहे? ते म्हणाले की पंचहजारीच्या रांगेमध्ये आपण उभे आहात. ते म्हणाले की माझा जो काही सरदार आहे, तानाजी पालकर जे काही आहेत, नेताजी पालकर हा तिथे उभा आहे. माझा मुलगा पंचहजारी असणार तो तिथे उभा आहे आणि मी इतक्या लांबून गायसाठी आलेलो आहे का? तर अशा प्रकारे एकंदरीत राजांचा पारा चढलेला होता. मी या ठिकाणी उभं राहणार नाही अशा प्रकारचं त्यांनी सांगितले गेलेलं आहे. आणि राजांना त्याबद्दलचं काय झालेलं आहे, राग आलेला आपलं पाहायला मिळतो.
आणि मेजर जयसिंगाने मला जे काही आमचे सगळं ठरलेलं आहे त्यांनी काय यासाठी मला पाठवलेलं आहे का, ही अशा प्रकारची राजांची एक तिने सविस्तरपणे काय केलं आहे उत्तर दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि मला तुमची मनसब नको आहे, तर अशा प्रकारचं अगदी दरबारामध्ये राजांनी बादशाहाला सांगितलेलं आहे. आणि धाडकन चढून जे काही आहेत या रामसिंगांनी जे काही आहेत राम निघून गेले, दरबारातून निघून गेले. आणि मग शेवटी प्रश्न असा निर्माण झाला की बादशहाने रामसिंगाला सांगितलं की ठीक आहे, त्या शिवाजींना पुन्हा एकदा दुसऱ्या दिवशी दरबारात आपण घेऊन यावं. परंतु राजांचा पारा चढलेला होता आणि राजांनी त्या दरबारात जाण्याचं नाकारलं गेलेलं आहे. मग रामसिंगासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला की काय करावं. अशा परिस्थितीमध्ये रामसिंगाने औरंगजेबाला जाऊन सांगितलं की राजे फार मोठा लांबचा प्रवास करून आलेले आहेत आणि त्यांना या ठिकाणी भेटणे हे जर त्याची प्रकृती ठीक नाहीत, त्यामुळे त्यांना त्यांच्या छावणीमध्ये जाऊन द्यावं. अशा प्रकारची योजना जी काही आहेत विनंती रामसिंगाने काय केली आहे बादशाकडे केली आहे. बादशाने ती विनंती तात्काळ मान्य केली आणि छावणीकडे जाण्यासाठी काय केले अनुमती दिलेली आहे. परंतु आता हे सगळं जरी झालं असलं तरी शिवाजी जे काही आहेत खऱ्या अर्थाने शिवाजीला नजर कैद्यात ठेवण्याचं काम प्रामुख्याने केले गेलेलं आहे. जाता येत नाही हरकत नाही. मग त्या ठिकाणी आग्र्याचा जो कोतवाल आहे ह्या फौलाद खान या फौलाद खानाकडून शिवाजीला घेण्यात आलेला आहे. आणि फौलाद खान जो काही आहेत या फौलाद खानाकडून त्याला राजांची जी काही राजांना रणअंदाज खान याच्याकडे देण्यात आलेला आहे. रणअंदाज खान यांच्याकडे दिला आहे. आता रणअंदाज खान हा कोण आहे, तर हा क्रूर कर्म आहे. आणि अशा प्रकारच्या क्रूर कर्माच्या सानिध्यात शिवाजीला देणं म्हणजे एक प्रकारे कुठेतरी शिवाजीच्या जीवाला धोका आहे, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली होती. मग अशा या रणअंदाज खान, कारण रामसिंगाला माहिती होतं की रणअंदाज खान जेव्हा या शिवाजीची जबाबदारी स्वीकारणार आहेत किंवा त्या ठिकाणी त्याची व्यवस्था पाहणार आहेत, अर्थात शिवाजीच्या जीवाला धोका आहे. तेव्हा रामसिंग म्हणाला की हवा असेल तर आधी मला ठार मारा, मात्र शिवाजीला तुम्ही अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारचं आपण दगा तुम्ही देऊ शकणार नाहीत, कारण माझ्या वडिलांनी माझ्यावर त्या ठिकाणी छत्रपती शिवाजीराजांच्या संरक्षणाची जबाबदारी दिलेली आहे, त्यामुळे तुम्ही हे करता कामा नये. आणि अशा प्रकारे कारण मग हे ठीक आहे. हे झाल्यानंतर शिवाजी औरंगजेबाने हे सगळं ऐकल्यानंतर ते म्हणाले की हरकत नाही, आणि म्हणून त्यांचं काय केलं आहे या रामसिंगाकडून जामीनपत्र करून घेतलेलं आहे की आम्ही त्याला जीव मारणार नाहीत किंवा कुठलाही धोका करणार नाहीत, आणि परंतु या ठिकाणी ते पळून जाणार नाहीत अशा प्रकारची हमी आपण द्यावी. म्हणून या रामसिंगाने काय केलेलं आहे तर हमीपत्र बादशाकडे दिलेलं आहे आणि राजांची रवानगी या ठिकाणी काय केली आहे करण्यात आलेली आहे. मग या ठिकाणी मोहम्मद अमीन खान जे काही आहेत या मोहम्मद अमीन खानाने सांगितलं की बादशाहला की या ठिकाणी पळून जाणार नाहीत, त्यांना जीवदान देण्यात यावं किंवा त्यांच्या जीवाला धोका होणार नाही, अशा प्रकारचा संदेश बादशाहला देण्याचं काम या मोहम्मद अमीन खानाने बादशाहला सांगितलं आणि ठरल्याप्रमाणे या ठिकाणी काय केलं जामीनपत्र लिहून दिलेलं आहे. परंतु बादशाहच्या मनामध्ये सातत्याने याबद्दलची भूमिका निर्माण झाली होती की शिवाजीचा आता हातात आलेला पक्षी उडून जातो की काय, अशा प्रकारची भावना निर्माण झाली होती. मग या बादशाहने याचा कुठेतरी सिस्टमॅटिकपणे कुठेतरी या ठिकाणी शिवाजीला संपवलं पाहिजे, म्हणून बादशाहला ह्या जे काही बदला घ्यायचा होता, म्हणून वायव्य सरहद्द प्रदेशामध्ये काय केलं शिवाजींचा रवानगी करायची आहे आणि त्या ठिकाणी मोहीम काढली गेली आणि शिवाजीला त्या मोहिमेत सहभागी होण्याचा आदेश करण्यात आलेला आहे. आणि ह्या मोहिमेत जात असताना योजना आखली होती की शिवाजीला कुठेतरी काय करायचं आहे रस्त्यामध्ये ठार करायचं आणि तिकडं संपवायचं आहे. परंतु हे सगळं रामसिंगाला माहिती होतं आणि रामसिंगाने सांगितलेलं आहे की या ठिकाणी आपल्या जीवाला या शिवाजीच्या जीवाला धोका होण्याची दाट शक्यता आहे. असा हा मग बादशाह स्वतः सांगितलेला आहे की मिर्झा जयसिंगाशी जेव्हा तह झाला होता या तहामध्ये अशा प्रकारचं कुठल्याही मोहिमेमध्ये जाण्याचं नमूद केलेलं नव्हतं, म्हणून बादशाहने मिर्झा जयसिंगाला पत्र पाठवलं गेलं आणि सांगितलं की आपण कोणत्या अटी या शिवाजीशी टाकल्या होत्या याचा आम्हाला काय करावं त्याचं उत्तर द्यावं. परंतु उत्तर येण्यासाठी बराच काळ लागला गेलेला आहे आणि ते उत्तर लवकर मिळालं नाहीत, कारण मिर्झा जयसिंग पुढच्या स्वारीवर असल्यामुळे तो कम्युनिकेशन झालेला नाही, त्याला वेळ लागलेला आहे. मग अशा या परिस्थितीमध्ये शिवाजीचं जे काही शिवाजीने विरोध केलेला आहे की मी या मोहिमेमध्ये जाणार नाहीत आणि म्हणून राजे त्या ठिकाणी त्या मोहिमेमध्ये गेलेले नाहीत. परंतु हे सगळं होत असताना
या कुलाचा मागवल्याला वेळ लागला असल्यामुळे त्या ठिकाणी काय झालं, शिवाजीची एक ठिकाणी काय केलेलं आहे, राहण्याची व्यवस्था केली गेली आहे. राजांना मोहीम पाठवण्याचं कॅन्सल केलं गेलं आहे. आणि देखील हेच नाही तर वायव्य सरहद्दीची मोहीम देखील कॅन्सल केलेली आहे. म्हणजे एका अर्थाने ती मोहीम काढणं म्हणजे कुठल्या कारणाने शिवाजींना त्या मोहिमेमध्ये सहभागी करायचं आणि तिकडे संपवायचं अशी योजना औरंगजेबाने आखलेली होती, हे आपल्याला यावरून निश्चित होतं. मग अशा या अस्थिर मनस्थितीमध्ये शिवाजीचं ज्यावेळेस वास्तव्य होतं किंवा त्या ठिकाणी आपलं दिनक्रम एकानंतर एक दिवस शिवाजी घालवत होते, अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी राजांसमोर मोठे आव्हान निर्माण झालेले आहेत. आणि शिवाजींची मनस्थिती ही एक प्रकारे काय झाली, आता विचार म्हणजे मनस्थिती अशी अस्थिर स्वरूपाची झालेली आहे. काय करावे आणि काय करू नये अशी ही योजना आता शिवाजींच्या मनामध्ये निर्माण व्हायला लागलेल्या आहेत. आणि मिर्झा जयसिंगाच्या वचनावर आपण आधारित इथे राहून इथं आलेलो आहोत आणि आग्र्याला आलेलो आहोत. आणि इथे बघतो तर आपण या औरंगजेबाचे एकही वचन पाळलेलं नाहीत. अशा प्रकारचं जे काही आहेत इथे राजे बघत आहेत. अशा परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थाने राजांना नजरकैदेमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. आणि नजरकैदेमध्ये ठेवण्यात आलं असतानाच या ठिकाणी अनेक जे काही सरदार मंडळी तिथे होती. मग या सरदार मंडळीमध्ये अफजल खानाचे काही नातेवाईक होते, काही शाहिस्ते खानचे नातेवाईक होते. ही नातेवाईक मंडळी बादशहाच्या कानावर वेगवेगळ्या प्रकारचं या ठिकाणी शिवाजीबद्दलच्या बातम्या सांगत होती किंवा त्या बादशहाचे कान भरत होती. परंतु अशा परिस्थितीमध्ये या संकटाला तोंड देणं हे देखील आता मोठं अवघड होतं. परंतु बुद्धीच्या असं म्हणतात की संकटाला तोंड देत असताना राजांच्या बुद्धीला धार चढत होती. म्हणजे जेव्हा संकट निर्माण होतील तेव्हा राजे वेगवेगळ्या प्रकारचे विचार विनिमय त्या ठिकाणी करत होते. आणि या विचार विनिमय करत असतानाच राजांनी योजना आखलेल्या आहेत. आणि यातूनच ते सुखरूपरित्या राजे बाहेर पडण्याचा प्रयत्न राजांनी आखलेला आहे. आता हे काय आहे हे आपण नंतरच्या तासामध्ये पाहूया. तर तत्पूर्वी आता जर आपण बघितलं की या आग्रा भेट हाच पहिला टप्पा आपल्याला म्हणता येईल. राजांनी आग्रा भेट का स्वीकारलेली आहेत त्याची 7-8 कारणं या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. त्याच्यानंतर राजांनी मजल दर मजल करत कशा प्रकारे 5 मार्चपासून 11 मेपर्यंतचा जो प्रवास आहे तो केलेला आहे. आणि त्या ठिकाणी जाऊन ते आग्र्याच्या तिथे जवळ गेल्यानंतर आपल्या छावणीमध्ये थांबतात. दुसरा प्रसंग आहे राजांच्या प्रत्यक्ष भेटीला ते जातात आणि भेटीअंती या ठिकाणी भेटीअंती घडलेला प्रसंग देखील आपण आज पाहिलेला आहे. आणि नंतर राजांचा राग अनावर होतो, राजे तिथून निघून येतात. त्याची समजावण्याचं काम रामसिंगावर टाकलेलं असतं. आणि मग रामसिंग त्या ठिकाणी मध्यस्थी करून ते सगळं मिटवतात. आणि तेव्हा पुन्हा एकदा त्या ठिकाणी राजे पुन्हा छावणीत येतात. आणि छावणीत आल्यानंतर राजांना नजरकैदेमध्ये ठेवलं जातं. आणि मग वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना त्यांची व्यवस्था पाहण्याचं ठरलेलं आहे. हेच नाही तर बादशहाने पुन्हा एकदा काढलेली सरहद्द मोहीम जे काही आहेत, वायव्यच्या सरहद्द मोहिमेकडे राजांची नियुक्ती केली. राजांनी त्याला विरोध दर्शवला गेला आहे. आणि पुन्हा एकदा औरंगजेब बादशाह जयसिंगकडे सांगतोय की आपण कोणकोणत्या प्रकारचं यांच्याशी काय केलेलं आहे, अटी टाकलेल्या आहेत हे आम्हाला कळवा. वेळ लागला गेलेला आहे. तोपर्यंत राजांना काय केलेलं आहे, नजरकैदेत टाकलेच आपल्याला पाहायला मिळतो. पण नजरकैद असताना त्या ठिकाणी राजांवर जे काही आहेत वेगवेगळ्या प्रकारचे संकट हळूहळू ओढायला निर्माण झालेले आहेत. यातून बाहेर पडण्यासाठी राजांनी युक्ती वापरण्याची सुरुवात केली गेली. आणि ती युक्ती कोणची आहेत ती आपण खऱ्या अर्थाने ती उद्या पाहूया. ते म्हणजे आग्र्याहून सुटका होय. धन्यवाद.